पाहिलेल्या बातमीनुसार सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे। महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी आणि सामान्य नागरिकांसाठी धक्कादायक बातमी आता समोर आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, बघा, सरकारच्या माध्यमातून आणि हवामान खात्याच्या माध्यमातून धक्कादायक बातमी आता देण्यात आली आहे। गेल्या काही दिवसांपासून हवामानामध्ये थोडासा बदल झाला आहे। लक्षात घ्या, आता सरकारच्या माध्यमातून डायरेक्ट रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे। बघा, 12 जिल्ह्यांना डायरेक्ट रेड अलर्ट देऊन टाकला आहे। आता याचे कारण देखील आपण तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत। अगदी 2 मिनिटांमध्ये आपण जाणून घेऊयात की महाराष्ट्रामध्ये या 12 जिल्ह्यांना रेड अलर्ट सरकारनं का घोषित केला आहे। सध्या पावसाळा सुरू नाही, परंतु ऐन उन्हाळ्यामध्ये हे संकट येत आहे। आता याचे कारण देखील आपण पाहणार आहोत। नेमका हा पाऊस कशामुळे येत आहे, याचे कारण काय आहे। बघा, महाराष्ट्रासाठी पुढील काही तास आता धोक्याचे ठरणार आहेत। कारण की बघा, पुढील काही तासांमध्ये मुसळधार पाऊस आणि ताशी 120 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहणार अशी शक्यता सध्या हवामान खात्याने तज्ज्ञांच्या माध्यमातून सांगितली आहे। हवामान खात्याने चक्रीवादळाचा इशारा दिला असून शेतकऱ्यांनी आपली कामे तातडीने आवरून घ्यावीत। आता लक्षात घ्या, आता काही शेतकरी शेतामध्ये राहत असतील तर त्यांनी या ठिकाणी सुरक्षित निवाऱ्यासाठी जागा शोधावी। बघा, या संकटामुळे नेमके कुठे ढगफुटी होणार आणि कुठे गारा पडणार याची शक्यता देखील हवामान खात्याने सध्या सांगितली आहे। तर मग महत्त्वाचं म्हणजे आता जाणून घ्या, महाराष्ट्रामधील हवामान खात्याच्या माध्यमातून आता या ठिकाणी गारा पडण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली आहे। बघा, सध्या चक्रीवादळ निर्माण झालं आहे आणि आता हे चक्रीवादळ या 12 जिल्ह्यांना घेरणार आहे। म्हणजे की या 12 जिल्ह्यांमध्ये आता सुरक्षिततेचा इशारा हवामान खात्याच्या माध्यमातून देण्यात आला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर शेतामध्ये असाल किंवा कुठेही गावामध्ये राहत असाल तर तुम्ही पाहू शकता, तुमच्या डोक्याच्या वरती एकतर खूपच जास्त ऊन पडलं आहे किंवा या ठिकाणी खूपच जास्त आभाळ आलं आहे, ढग आले आहेत। बघा, आता या ठिकाणी हवामान खात्याने दिलेला हा गंभीर इशारा लक्षात ठेवा। सरकारच्या माध्यमातून सुद्धा डायरेक्ट हवामान खात्याच्या माध्यमातून सांगून डायरेक्ट यादीच देऊन टाकली आहे। या 12 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट घोषित करण्यात आला। आता बघा, कोणते ते जिल्हे आहेत ते देखील पाहून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे। आता रत्नागिरी जिल्हा आणि सिंधुदुर्ग जिल्हा या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला असून तेथे मोठे नुकसान होऊ शकते। हो शेतकरी बांधवांनो, लक्षात घ्या, सरकारच्या माध्यमातून हवामान खात्याने आता रेड अलर्ट दिला आहे। ही बातमी शेतकऱ्यांपुरतीच मर्यादित नाही, तर सामान्य नागरिकांसाठी देखील अत्यंत महत्त्वाची आहे। कारण की बघा, आता पुढील 2 ते 3 दिवस धोक्याचे आहेत आणि या 12 जिल्ह्यांमध्ये हवामान खात्यानं डायरेक्ट रेड अलर्ट देऊन टाकलाय। काही भागांमध्ये चक्रीवादळ येणार, काही भागांमध्ये सोसाट्याचा वारा सुटणार, तर काही भागांमध्ये गारा सुद्धा पडणार असा इशारा हवामान खात्यानं दिलाय। बघा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या भागासाठी डायरेक्ट रेड अलर्ट घोषित करण्यात आला। लक्षात घ्या, दक्षिण भागातून चक्रीवादळ शिरल्यानं अचानक वातावरणामध्ये बदल होऊन विजांच्या कडकडाटाला आता सुरुवात होण्याची भीती सध्या वाढली आहे। बाहेर ऊन असले तरी गाफील राहू नका, कारण बघा, वाऱ्याचा वेग प्रचंड असणार असून परिस्थिती अतिशय गंभीर होणार आहे। आता आपण सांगितलेले हे जिल्हे, या जिल्ह्यांमध्ये एकतर ऊन असू शकते किंवा ढग आलेले असू शकतात। बघा, अगदी 1 तासामध्येच वातावरण संपूर्ण बदलून जाणार आहे आणि विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा सुटणार आहे, ज्याच्या माध्यमातून डायरेक्ट गारा सुद्धा पडण्याची भीती हवामान खात्याच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे। तर मग महत्त्वाचं म्हणजे पाहून घ्या, आता सॅटेलाइट इमेजमध्ये ढगांची मोठी मालिका दिसत असून सरकारच्या माध्यमातून व हवामान खात्यानं रायगड आणि पालघर, बघा, या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा धोका निर्माण झाला आहे असं सांगण्यात आलंय। रायगड आणि पालघर या भागामधील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे, नागरिकांनी समुद्रापासून लांब राहावे आणि सुरक्षित आश्रय घ्यावा असं देखील सांगण्यात आलंय।
बघा, अशा सूचना प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आल्या. कारण की बघा, वारे हे 120 किलोमीटर वेगानं वाहणार. बघा, घरांची आणि पिकांची मोठी हानी होऊ शकते. म्हणजे की बघा, आता काही शेतकरी असे देखील आहेत जे सध्या उन्हाळ्यात शेतामध्ये काम करत आहेत. काही शेतकरी जनावरांसाठी मका लावतात, काही शेतकरी वेगवेगळी पिके लावतात. परंतु बघा, आता नुकसान होणार. सरकारनं स्पष्टपणे सांगितलं, मागे जे चक्रीवादळ आलं होतं त्यानं जेवढं नुकसान झालं तेवढ्या नुकसानाची भरपाई या ठिकाणी सरकार करणार. परंतु आता पुन्हा या ठिकाणी चक्रीवादळ निर्माण झालंय. 120 किलोमीटरच्या वेगानं वारे वाहत आहेत. आणि बघा, रेड अलर्ट सुद्धा काही जिल्ह्यांना देण्यात आलाय. आणि या 12 जिल्ह्यांना धोक्याचा इशारा सरकारच्या माध्यमातून आता देण्यात आलाय. बघा, स्वतः मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या यादीमध्ये ठाणे आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा देखील समावेश आहे. बघा, ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील गारपीट होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये बघा, वादळाची स्थिती अधिक तीव्र होणार असल्याचं प्रत्येक अपडेटवर आता स्पष्टपणे सांगण्यात येत आहे. हो शेतकरी बांधवांनो, आजच्या दिवशी खूप मोठा पाऊस होणार आहे. आता हा पाऊस कशामुळे येणार हे देखील तुम्हाला जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचे आहे. बघा शेतकरी बांधवांनो, महत्त्वाची बातमी हवामान खात्यानं दिली. जागतिक हवामान विभागानं जळगाव आणि बीड बघा या जिल्ह्यांमध्ये सुद्धा सतर्कतेचा इशारा दिला असून ढगफुटी सदृश्य पाऊस होऊ शकतो. पिकांचं नुकसान टाळण्यासाठी बघा, आता फळबागदारांनी प्लास्टिक कव्हरनं पिके सुरक्षित करा असं सांगण्यात आलं. आता ज्या शेतकऱ्यांकडे बाग आहे, ज्या शेतकऱ्यांनी पपई पेरली असेल, केळी पेरली असेल, कोणतेही पीक पेरलं असेल किंवा डाळिंब असेल, तर या ठिकाणी नुकसान होऊ शकते. हवामान खात्यानं सतर्कतेचा इशारा दिलाय. बघा, पावसाचा जोर मॉन्सूनपेक्षाही अधिक भयानक असू शकतो. बघा, रक्ताचे पाणी करून फुलवलेल्या पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आत्ताच खबरदारी घेणं हा सर्वात महत्त्वाचा निर्णय ठरेल. आता बघा, पुढील जिल्हा अत्यंत महत्त्वाचा आहे. ज्या भागामध्ये वादळी पाऊस पडणार आहे बघा, परभणी आणि जालना या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांनी आत्ताच सावध व्हावे. कारण बघा, सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटात उभी पिके जमीनदोस्त होण्याची भीती आहे. 2026 मधील हे सर्वात मोठे संकट आहे. आता वादळानं महाराष्ट्राच्या सीमेमध्ये सध्या प्रवेश केला असल्याचं दिसत आहे. त्यामुळे अचानक वातावरण बदललंय आणि या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये या 12 जिल्ह्यांमध्ये धोक्याचा इशारा जारी करण्यात आला. आता बघा शेतकरी बांधवांनो, निसर्गाचा कोप कधी होऊ शकतो. त्यामुळे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी सतर्क राहणे आपल्या हातामध्ये असून प्रशासनानं या भागामध्ये हाय अलर्ट दिलाय. विजा चमकत असताना मोबाईलवर अजिबात बोलायचं नाही. शेतकरी बांधवांनो लक्षात घ्या, मोबाईलवर बोलणे टाळा, कारण ते तुमच्या जीवासाठी अत्यंत धोकादायक असू शकते असा इशारा सध्या हवामान खात्याच्या माध्यमातून तज्ज्ञांनी दिलाय. आता बघा, पुढील जिल्हा महत्त्वाचा आहे, तो म्हणजे मराठवाड्यामधील लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा मोठा फटका बसणार असून नागरिकांनी झाडे किंवा विजेच्या खांबापासून लांब राहावे. पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये वादळाची स्थिती अधिक तीव्र होणार असल्याचे प्रत्येक अपडेटवर आता स्पष्टपणे सांगण्यात येत आहे. शेतकरी बांधवांनो लक्षात ठेवा, या ठिकाणी हा पाऊस कोणताही नैसर्गिक पावसाळ्यातील पाऊस नाही. हा वादळी पाऊस आहे, जो की चक्रीवादळामुळे सध्या पडत आहे. बघा, विदर्भातील अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांना सुद्धा या चक्रीवादळाचा तडाखा बसणार असून त्यामुळे प्रवासाचे कोणतेही नियोजन टाळा, कारण हा गारांचा पाऊस या ठिकाणी होणार आहे. हे संकट अत्यंत गंभीर स्वरूपाचे असून सॅटेलाइटद्वारे यावर सतत लक्ष ठेवले जात आहे. विजा चमकताना पाण्याचे स्रोत किंवा उघड्या मैदानावर जाऊ नका, लक्षात ठेवा. तसेच जनावरांना सुरक्षित ठिकाणी निवाऱ्यामध्ये बांधून ठेवा, असेही आदेश आणि सूचना देण्यात आल्या आहेत. आता बघा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये आज थोड्याच वेळानं पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे असा प्राथमिक अंदाज हवामान खात्याने सध्या दिला आहे. तर मग महत्त्वाचं म्हणजे बघा, आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज असून
नागरिकांनी केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा ही कळकळीची विनंती. विजा चमकताना विजेच्या उपकरणांपासून लांब राहा. झाडाखाली अजिबात उभे राहू नका, कारण विजा या ठिकाणी झाडावरच पडणार आहेत. बघा, आता हा पाऊस उन्हाळ्यामध्ये पडत आहे. आता लक्षात घ्या, निसर्गासमोर कोणाच्याही चालत नाही, परंतु योग्य माहिती तुमचे प्राण आणि मोठे आर्थिक नुकसान नक्कीच या ठिकाणी वाचवू शकते. या 12 जिल्ह्यांची परिस्थिती आम्ही तुमच्यापर्यंत सतत पोहोचवत राहू, जेणेकरून तुम्हाला योग्य वेळी सावधान होता येईल. आता महत्त्वाचं म्हणजे बघा, हे चक्रीवादळ नेमके का निर्माण झाले. बघा, पश्चिम बंगालच्या महासागरामध्ये एक छोटेसे चक्रीवादळ निर्माण झाले होते, ज्याने की बघा 4 ते 5 दिवसांमध्ये रौद्र रूप या ठिकाणी धारण केलं आणि ते सध्या महाराष्ट्राला धडकत आहे. बघा, त्यामुळे या 12 जिल्ह्यांमध्ये अत्यंत मुसळधार पाऊस होणार आहे. हवामान खात्याच्या माध्यमातून तसा अंदाज जारी केला जात आहे. तर बघा, ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. आणि जर तुम्ही पहिल्यांदा लाईव्ह महाराष्ट्र 24 या चॅनलला भेट दिली असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन दाबा आणि ही व्हिडिओ तुमच्या सर्व शेतकरी बांधवांना आत्ताच शेअर करा, कारण अशाच महत्त्वाच्या इतर बातम्या तुम्हाला पुढे देखील बघायला मिळतील. धन्यवाद.